विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण NBN सिंहगड कॉलेजची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिली. यानंतर आज आपण देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजची माहिती घेणार आहोत. चला तर मग. हे कॉलेज छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॅम्पस येथे आहे. या कॉलेजपासून रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड अगदी योग्य अंतरावर आहे. हे कॉलेज MIDC एरियापासून खूप जवळ आहे. या कॉलेजचे संपूर्ण नाव देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज आहे. हे कॉलेज 2009 पासून कार्यरत आहे. म्हणजेच गेली 17 वर्ष हे कॉलेज कार्यरत आहे. हे एक प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज आणि ऑटोनॉमस मध्ये येणारं कॉलेज आहे. हे कॉलेज महाराष्ट्रातील एक रेप्युटेड प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून ओळखले जाते. चला या कॉलेजच्या आपण ब्रँचेस आणि त्यानुसार इनटेक पाहू. या कॉलेजमध्ये टोटल 7 ब्रँचेस अवेलेबल आहे. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इंजिनिअरिंग. तर यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AIML ला 60 इंटेक आहे. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला 180 इंटेक आहे. सिव्हिलला 120, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनला 120, मेकॅनिकलला 120, इलेक्ट्रिकलला 60 अँड AIDS ला 60. त्यानंतरच आपण आता कट ऑफ कडे वळूया. तर ओपन कॅटेगरीचा ब्रँचेस वाईज कट ऑफ असा आहे. मागील वर्षाचा असा होता की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग AIML ला 84.88, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला 86.67, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60.32, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी 77.014, मेकॅनिकलसाठी 61.56. तर इलेक्ट्रिकल आणि AIDS साठी कट ऑफ उपलब्ध नाही झाला. त्याबद्दल क्षमस्व. यानंतर आपण EWS कॅटेगरीचा कट ऑफ पाहूयात. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग AIML साठी 77.12, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग साठी 81.77, सिव्हिल साठी 11.86, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठी 51.57, मेकॅनिकल साठी 32.54 असा होता. यासोबतच आपण ओबीसीचा कट ऑफ पाहणार आहोत. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग AIML साठी 83.33, कॉम्प्युटर सायन्स साठी 85.20, सिव्हिल साठी 49.72, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठी 73.55, मेकॅनिकल साठी 47.80. यानंतरच पुढील कट ऑफ SCचा असणार आहे. तर SC साठी कट ऑफ असा राहतो की कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग AIML साठी 78.61, कॉम्प्युटर सायन्स साठी 82.13, सिव्हिल साठी 43.53, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठी 70.75, मेकॅनिकल साठी 41.44. यासोबतच ST कॅटेगरीचा कट ऑफ असा असतो. कॉम्प्युटर सायन्स AIML साठी 10.3, कॉम्प्युटर सायन्स साठी 10.3, सिव्हिल इंजिनिअरिंग साठी 7, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग साठी 5, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी 5. यानंतर ज्या विद्यार्थ्यांना TFWS मधून ऍडमिशन हवं असेल त्यांच्यासाठी कट ऑफ असा राहतो की कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग AIML साठी 89.51, कॉम्प्युटर सायन्स साठी 89.97, सिव्हिल साठी 66.38, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन साठी 77.16, तर मेकॅनिकल साठी 70.16. यानंतरच या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरकडे आपण जाणार आहोत. तर ओपन कॅटेगरीसाठी अप्रॉक्स अॅन्युअल फीज राहते 70 to 80,000. ओबीसी EBC किंवा EWS च्या विद्यार्थ्यांसाठी फीज राहते 40 ते 50,000. SC कॅटेगरीसाठी फीज राहते 20 ते 30,000. ST कॅटेगरीसाठी फीज राहते 15 to 25,000. TFWS फीज राहते 20 to 30,000. यानंतर कॉलेजच्या प्लेसमेंट जर आपण चर्चा केली तर या कॉलेजचं आतापर्यंत हायेस्ट पॅकेज 10 LPA आहे. ॲव्हरेज पॅकेज 3 ते 4.5 पर्यंत जाते आणि CSIT साठी ॲव्हरेज पॅकेज 4 ते 5 लाखापर्यंत असते.
तर या कॉलेजमध्ये टॉप रिक्रुटर्स कंपनीज जसे की विप्रो, कॅपजेमिनाय, TCS, इन्फोसिस, बजाज ऑटो अँड सिमन्स इत्यादी कंपनीज येत राहतात.